अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. म्हणजेच पितृपक्षात काय करावे, काय करू नये, कोणत्या नियमांचे पालन करावे, श्राद्ध कसे घालावे, याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल त्या तिथीला ते कुटुंब त्या व्यक्तीच्या नावाने श्राद्ध करतात. या निमित्ताने दिवंगत पूर्वजांचे आपण स्मरण करतो. या श्राद्धविधीत आपण आपल्या गोत्रातील ज्ञात अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन करतो. श्राद्धाच्या दिवशी कुटुंबातील ज्येष्ठ किंवा कनिष्ठ मुलगा स्नान करून कुश गवताची अंगठी घालून नवीन वस्त्रे किंवा पांढरे धोतर परिधान करतात. श्राद्ध करणार त्या ठिकाणी पूर्वजांचे छायाचित्र ठेवले जाते. या विधीत काळे तीळ आणि जवसांच्या बियांचा उपयोग केला जातो. पिंडदान करताना पूर्वजांना भाताच्या गोळ्यांच्या रूपात पिंड अर्पण केले जाते. यानंतर जल, कुश आणि काळे तीळ मिश्रित तर्पण अर्पण केले जाते. यानंतर पूर्वजांना नैवेद्य दाखवून त्यांच्या आठवणीने ब्राह्मणांना किंवा सवाशीण स्त्रीला जेवू घातले जाते. यंदा पितृपक्ष हा 29 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून ते शनिवार 14 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. पितृपक्ष म्हणजेच पितृपंधरवाडा होय. पितृपक्ष म्हणजे पूर्वज पितर या काळात पितृलोकातून कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात असा समज आहे. म्हणून त्यांची पूजा या दिवसांमध्ये केली जाते. पितृपक्षातील पितरांच्या मृत्यूच्या तिथीनुसार श्राद्धविधी केले जातात. जर तुम्हाला आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख आठवत नसेल तर तुम्ही अमावास्या तिथीला श्राद्ध कर्म करू शकतात. म्हणजे जेव्हा सर्वप्रीती अमावास्या आहे त्या दिवशी तुम्ही तुमच्या पितरांचे श्राद्ध कर्म करू शकतात. यावर्षी 2023ला पौर्णिमा श्राद्ध हे 29 सप्टेंबर 2023ला आहे. त्यानंतर प्रतिपदा श्राद्ध हे 30 सप्टेंबरला, द्वितीया श्राद्ध हे 1 ऑक्टोबरला, तृतीया श्राद्ध हे 2 ऑक्टोबरला आहे. तसेच चतुर्थी श्राद्ध हे 3 ऑक्टोबरला, पंचमी श्राद्ध हे 4 ऑक्टोबरला, षष्ठी श्राद्ध हे 5 ऑक्टोबरला, सप्तमी श्राद्ध 6 ऑक्टोबर, अष्टमी श्राद्ध 7 ऑक्टोबर, नवमी श्राद्ध 8 ऑक्टोबर, दशमी श्राद्ध 9 ऑक्टोबर, एकादशी श्राद्ध 10 ऑक्टोबर, द्वादशी श्राद्ध 11 ऑक्टोबर, त्रयोदशी श्राद्ध 12 ऑक्टोबर, चतुर्दशी श्राद्ध 13 ऑक्टोबर आणि अमावास्या श्राद्ध हे 14 ऑक्टोबरला आहे. तुमच्या पितरांचा ज्या तिथीला मृत्यू झालेला आहे त्या तिथीला तुम्ही श्राद्ध करावे. जर तुम्हाला तिथी माहीत नसेल तर तुम्ही अमावास्येला म्हणजे 14 ऑक्टोबरला तुम्ही तुमच्या पितरांचं श्राद्ध कर्म करू शकतात. पितृपक्षात पितरांची सेवा केल्याने व्यक्तीला जीवनात सुख समाधान प्राप्त होते. पिंडदान करणाऱ्या कुटुंबातील लोकांवर पितर प्रसन्न होतात, त्यांना आशीर्वाद देतात. तसेच त्यांची पितृदोषापासून सुद्धा मुक्तता होते. बरेच जण आपल्या घरांमध्ये पूर्वजांचे फोटो लावतात. असे फोटो लावणे चुकीचे नाही, परंतु फोटो चुकीच्या दिशेने लावले तर त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या घरावर आणि घरात राहणाऱ्या लोकांवर होऊ शकतात. वास्तूनुसार पितरांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा सर्वात शुभ मानली जाते. याशिवाय ज्या ठिकाणी आपली किंवा आपल्या घरातल्या व्यक्तीची नजर सहज जाईल अशा ठिकाणी फोटो लावू नयेत. त्यामुळे त्या घरात सुख शांती राहत नाही, जीवनात कलह निर्माण होतात आणि अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो. वास्तुशास्त्रानुसार पूजांचा फोटो नेहमी दक्षिण दिशेच्या भिंतीमध्ये ठेवावा. शास्त्रात दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली गेलेली आहे. पूर्वजांचे फोटो कधीही लटकवू नका किंवा टांगू नका, ते नेहमी लाकडी स्टँडवर बसून घ्यावे. त्याचप्रमाणे पूर्वजांचे फोटो घराच्या बेडरूममध्ये, पूज्य घरात, घराच्या मध्यभागी किंवा स्वयंपाकघरात लावू नये. असे केल्याने कौटुंबिक शांतता बिघडते असे मानले जाते. त्याचप्रमाणे पूर्वजांचे आणि देवांचे फोटो कधीही एकत्र लावू नये. पूर्वजांचे स्थान उच्च मानले गेले असले तरी पितरांचे आणि देवांचे स्थान खूप वेगळे आहे. त्यामुळे पूर्वजांचे आणि देवांचे फोटो एकत्र लावल्याने त्यांना जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो. पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मणांना भोजन देण्याचा नियम आहे. संपूर्ण सात्विक आणि धार्मिक विचार असलेल्या ब्राह्मणांनाच भोजन दिले पाहिजे.
पितृपक्षात पशुपक्ष्यांना अन्न पाणी दिल्याने विशेष लाभ होतो. अन्नदान केल्याने पितर तृप्त होतात असे समजले जाते. पितृपक्षातील काही नियम आहेत ते बघा. पितृपक्षादरम्यान पितर कोणत्याही रूपात दारावर येऊ शकतात, म्हणून दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. पितृपक्षात आहारात मांसाहार टाळावा व दारूचे सेवन करू नये. ज्यांना शक्य असेल त्यांनी पिंडदान करून आणि ब्राह्मण भोजन घालून पितरांचे श्राद्ध करावे. ब्राह्मणांना श्राद्धात आदरपूर्वक बोलावून त्यांचे पाय धुवून त्यांना आसनावर बसवावे. पितृपक्षात ब्राह्मण भोजनाला विशेष महत्त्व आहे. पितरांचे स्मरण करताना हातात पाणी, दर्भ, अक्षता, फुले आणि काळे तीळ घेऊन त्यांना आमंत्रित करा. कावळे हे पूर्वजांचे रूप मानले जाते. पितृपक्षात कावळ्यांना खायला द्यावे. पितृपक्षात तसेच कधीही गायीचा अपमान करू नये. पशुपक्ष्यांना अन्न व पाणी द्यावे. पितृपक्षात श्राद्ध स्वतःच्या घरात किंवा काशी, गया, प्रयाग आणि बद्रीनाथ आणि इतर धार्मिक स्थळी श्राद्ध करू शकतात, परंतु चुकूनही दुसऱ्यांच्या घरी श्राद्ध करू नये. पितृपक्षात ज्याने श्राद्धाचे कर्म केले आहे त्याने श्राद्धाचा प्रसाद घेतल्यावर रात्री भोजन करू नये. या दिवशी खोटे बोलणे, भांडण करणे, वाद घालणे टाळावे. या दरम्यान नवीन वस्त्र धारण करू नये किंवा नवीन वस्त्र किंवा नवीन वस्तूसुद्धा खरेदी करू नये. पितृपक्षात काय करावे ते बघूया. पितृपक्षात सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे. पितरांना पिंडदान करताना काळे तीळ, फुले, दूध, दर्भ पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा. दर्भ वापरल्याने पितर लवकर तृप्त होतात असे म्हटले जाते. पितृपक्षात दररोज सकाळी मुख्य प्रवेशद्वारावर जल अर्पण करावे. त्याचबरोबर संध्याकाळी दिवा दक्षिण दिशेला लावावा. पितृपक्षात दररोज आंघोळ करताना पूर्वजांना जल अर्पण करावे. त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आपल्याला आशीर्वाद देतात. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी बाहेर अन्न ठेवावे. ते अन्न गाय, कावळा, कुत्रा यांना खायला घातले म्हणजे त्यांच्याद्वारे आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते अशी मान्यता. वास्तुशास्त्रानुसार पितरांना प्रसन्न करण्यासाठी घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा. रोज सकाळी मुख्य दरवाजात पाणी टाकावेत व तो स्वच्छ पुसून घ्यावा. पितृपक्षाच्या काळात गरजूंना अन्न, पैसे किंवा कपडे दान करावे. पूर्वजांचे श्राद्ध सकाळी 11:30 ते 2:30 या वेळेतच करावे. कधीही दुपारनंतर श्राद्ध करू नये. आता पितृपक्षात काय करू नये ते आपण बघूया. पितृपक्षात कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी करू नका. पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ मानले जाते. पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे किंवा परिधान करणे देखील अशुभ मानले जाते. पितृपक्षात आहारामध्ये मांसाहार करू नये किंवा दारूचे सुद्धा सेवन करू नये. पितृपक्षात केस कापू नयेत. असे करणे वर्ज्य मानले जाते. घरात कोणतेही नवीन काम किंवा शुभ कार्य आयोजित करू नये. असे केल्याने पितरांना राग येतो. पितृपक्षात श्राद्ध स्वतःच्या घरात किंवा इतर धार्मिक स्थळी करू शकता, परंतु दुसऱ्यांच्या घरी श्राद्ध करू नये. पितृपक्षात पूर्वजांचे श्राद्ध दुपारनंतर करू नये. शक्य होत असेल तर या जेवणामध्ये कांदा लसूण वापरू नये. तसेच भाज्या नसल्या तर कडधान्यांचा वापर केला तरी चालेल. आपल्या यथाशक्तीनुसार किंवा आवडीनुसार जेवण करावे. पिंडदान विधी कसा करावा ते आता आपण बघूया. सकाळी उठून संपूर्ण घर स्वच्छ करून स्नान करून पूजेची आणि श्राद्धाची तयारी करावी. घराच्या अंगणात रांगोळी काढावी. सर्वप्रथम देवाची पूजा करून घ्यावी. पिंडदानाचे सर्व साहित्य एका ठिकाणी ठेवावे. महिलांनी शुद्ध होऊन पितरांसाठी जेवण तयार करावे. घरातील महिलेने पिंडासाठी भात करून घ्यावा. भटजींना आमंत्रण देऊन पितरांची पूजा तर्पण करून घ्यावे. पितरांसाठी केलेले जेवण पितरांना दाखवून घ्यावे. घरातील सर्वांनी पिंडाला नमस्कार करून घ्यावा. पिंडाचे कार्य झाल्यानंतर पितरांसाठी वाढलेले जेवण, पिंड आणि साहित्य विसर्जित करावे. गाय, कुत्रा, कावळा यांना जेवणातील पाने वाढून त्यांना ठेवावीत. ब्राह्मणाला आणि सवाष्णीला आदरपूर्वक जेवू घालावे. ब्राह्मणाला आणि सवाष्णीला दक्षिणा देऊन त्यांना तृप्त करावे. ब्राह्मण, गृहस्थ आणि पितरांचे नमस्कार करून आशीर्वाद घ्यावे. सवाष्णीची ओटी भरावी. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी जेवून घ्यावे. प्रत्येकाच्या भागामध्ये श्राद्ध कर्म करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसे तुम्ही श्राद्ध कर्म करावे. काही जणांच्या भागामध्ये कावळ्याला जेवू घालतात,
कावळ्याने घास घेतल्यानंतरच स्वतः अन्न ग्रहण करतात. काही जणांच्या भागामध्ये ब्राह्मणांना जेवू न घालता आपले स्वैरी लोकांना किंवा नातेवाईकांना जेवू घालण्याची पद्धत आहे. म्हणून जशी तुमच्याकडे पद्धत आहे तशी तुम्ही तिचा अवलंब करा आणि या पद्धतीने तुम्ही श्राद्ध करा आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. पितरांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध घालणे गरजेचे आहे. म्हणून श्राद्ध कर्म करायला चुकवू नका. त्यामुळे आपल्याला पितृदोषापासून सुद्धा मुक्तता मिळते. झालेली सेवा मी स्वामी महाराजांनी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.